या निकालाबद्दल विविध पक्षांकडून प्रतिक्रिया येत आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगाल, आसाम आणि पुदुच्चेरीमधल्या विजयाबद्दल कार्यकर्ते आणि मतदारांचे आभार मानले आहेत। भाजपाच्या लाखो कार्यकर्त्यांचा त्याग आणि परिश्रम याचं हे फळ असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। गृहमंत्री अमित शाह यांनी या विजयाबद्दल बंगालच्या जनतेला धन्यवाद दिले आहेत। भय, तुष्टीकरण आणि घुसखोरांना संरक्षण या नीतीला या प्रचंड जनादेशानं उत्तर दिलं आहे। भयावर विश्वासानं विजय मिळवला आहे असं त्यांनी म्हटलं आहे। शून्यावरून प्रचंड बहुमताच्या या प्रवासात ज्या कार्यकर्त्यांनी बलिदान दिलं त्यांनाही अमित शाह यांनी वंदन केलं आहे। पक्षाचे अध्यक्ष नितीन नवीन यांनी बंगाल आता शांतता, समृद्धी आणि सुशासनाचं राज्य बनेल असं सांगत सोनार बांगलाचा संकल्प साकार होईल असं म्हटलं आहे।